नमस्कार मंडळी, मी सानिका कुक विथ सानिका या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण एकदम साधी सिंपल रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे अप्प्यांची रेसिपी। तर हे अप्पे डाळ तांदूळ हे भिजवून पीठ काढून न बनवलेले आहेत। एकदम साध्या सिंपल आपल्या इडलीच्या बॅटरने बनवलेले आहेत। तेही टेस्ट एकदम भन्नाट लागते। तर त्यासाठी आपल्याला वेगळं काही नाही, फक्त इडलीचं बॅटर असलं पाहिजे। तर त्याच्यासाठी मी इथे एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो, एक बारीक चिरून घेतलेला कांदा, परत एक बारीक चिरून घेतलेली मिरची, परत हे सगळं ना एका पातेल्यामध्ये घेतलं। त्यानंतर त्याच्यामध्ये 4 मोठे चमचे आपले इडलीचं बॅटर ॲड केलं। त्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर, मीठ, हिंग, बेकिंग सोडा हे सगळं मिक्स करून घेतलं। बेकिंग सोडा ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत असेल तर टाका। त्यानंतर हे मिक्स करून त्याला जवळजवळ 10 ते 15 मिनिटं ठेवून दिलं। हे ठेवल्यानंतर पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि ते मिक्स झाल्यानंतर जर त्याची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे। तांदळाचं पीठ ॲड केल्याने ते थोडेसे असे क्रिस्पी होतात आणि त्याला थोडंसं बाइंडिंग देखील भेटतं। आणि हे सगळं झाल्यानंतर आपल्याला नॉर्मली त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये तेल देखील ॲड करू शकता। आणि हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला साईडला आपलं अप्प्याचं भांडं गरम करायला ठेवायचं आहे। त्यानंतर त्याला तेलाने पूर्ण ग्रीस करून घ्यायचं आहे। ग्रीस झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण बनवलेलं बॅटर एक एक करून ॲड करत जायचं आहे। हे सगळं करत असताना आपला गॅसचा फ्लेम मात्र लो असला पाहिजे। हे लो फ्लेमवरती सगळं करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये बॅटर ॲड केल्यानंतर त्याला झाकण मारून जवळजवळ 5 मिनिटं ठेवून द्यायचं आहे, जोपर्यंत एक साईड त्याची ब्राउनिश कलर होत नाही तोपर्यंत। आता हे 5 मिनिटं ठेवल्यानंतर आपल्याला त्याला पलटी मारायचं आहे। झाकण ओपन केल्यानंतर आपल्याला एक एक करून चमच्याने हळूवार पलटी मारत जायचं आहे। आणि ते पलटी मारताना त्याच्यामध्ये पुन्हा तेल वगैरे काहीच ॲड करायचं नाही आहे। आणि हे एक एक करून पलटी मारून पलटी मारून पुन्हा झाकण मारून त्याला 5 ते 10 मिनिटं लो फ्लेमवरती शेकून घ्यायचं आहे। आणि अशा प्रकारे आपले अप्पे हे तयार होतात। आणि अप्पे तुम्ही चटणीसोबत किंवा सांबारसोबतही खाऊ शकता। कसली वाटली रेसिपी नक्की सांगा।